जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवारी या चॅनलवर मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे। बंधूंनो, वारीचा आनंद काय वेगळाच असतो। जो पायी वारी करतो खरंच त्याचं सौभाग्य असतं। बऱ्याच माझ्या मित्रांनी मला विचारलं फोन करून की बाबा यंदा तुमच्या वारीचं प्रयोजन काय। तर त्या लोकांना, त्या माझ्या सहकार्यांना मी सांगू इच्छितो की बाबा रे, सालाबाद प्रमाणे मी माझी वारी बुडवणार नाही। मी माझी वारी श्री संत निवृत्तीनाथ दादा किंवा निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी समवेत मी तुमच्या मिरजगाव येथून सहभाग घेत असतो आणि तिथून मी चालत पंढरीला जात असतो। आता यंदा शरीर प्रकृती साथ देणारच आहे आणि साथ देव अथवा न देव माझी वारी चुकणार नाही, हे लक्षात घ्या। शारीरिक प्रकृतीचं कारण मला नको आहे बंधूंनो। कारण या वारीचा जो महिमा असतो ना, महिमा तो काही वेगळाच असतो, तो आनंद काय वेगळाच असतो। आणि प्रत्येकालाच वारी घडते असंही नाही। अरे बाबा, ज्याला जन्माची पुण्याई लागते ते काय असं तसं नसतं। जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले म्हणून आम्ही त्या विठ्ठलाला चाललो असं म्हणा हवंय तर पंढरीच्या पांडुरंगाला जाण्यासाठी देखील भाग्य लागतं, हे लक्षात घ्या। पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणस्पर्शासाठी सुद्धा तुमचं भाग्य बलवत्तर पाहिजे, तसेच अनंत जन्माची तुमची पुण्याई देखील पाहिजे। आणि म्हणून आमची एक निर्मळा, श्री संत निर्मळा, ज्या की श्री संत चोखोबांच्या भगिनी आहेत, त्या सुद्धा काय म्हणतात माहिती का? अनंत जन्माचे सुकृत पदारी, अनंत जन्मांचे सुकृत पदारी, तोची उच्चारी ओठी हरी नाम, तोची उच्चारी ओठी हरी नाम। अरे बाबा, तुझ्या पदरामध्ये अनंत जन्माचं पुण्य पाहिजे आणि तरच अशाच माणसाच्या ओठावर पांडुरंगाचं नाव येत असतं। साधी सुधी गोष्ट नाही, त्याला अनंत जन्माची देखील पुण्याई लागत असते। अनंत जन्माचे पुण्य जया गाठी, अनंत जन्माचे पुण्य जया गाठी, तोची उच्चारी ओठी हरिनाम। अनंत जन्माचे तपादी साधन, अनंत जन्माचे तपादी साधन, तोची नारायण जपे नाम। अरे अनंत जन्माची सोडियेली जोडी, अनंत जन्माची सोडियेली जोडी, तरीच लागे गोडी हरिनामी। निर्मळा म्हणे, निर्मळा म्हणजे कोण? श्री संत चोखोबांच्या भगिनी। निर्मळा म्हणे अनंत जन्माचे उच्चारता वाचे पाप जाय। म्हणून बंधूंनो, पंढरीची वारी करावी। आजकाल फॅशन म्हणून करू नका। आपल्या संस्कृतीला, आपल्या वारकरी संप्रदायाला गालबोट लागेल अशा पद्धतीचं वर्तन तुम्ही वारीमध्ये करू नये, ही माझी तुमच्यासाठी कळकळीची विनंती म्हटलं तरी चालेल। कारण त्या ब्रह्मांड नायकाला, त्या परब्रह्म्याला आपण भेटायला जात असताना तितकंच आपण तद्रूप व्हावं। आणि म्हणून माझ्या बऱ्याचशा वारकरी बंधूंनी मला विचारलं, माझ्या सहकार्यांनी मला विचारलं की बाबा यंदा तुमचं काय वेध आहे, तुम्ही कसं आहे? तर मी बाळानो तुम्हाला सांगतो, मी वारीला जाणारच आहे। दिवस गेला तरी राहिला तरी काय, शेवटी या जन्माचा आमच्या तर आम्हाला वारीला मी जाणार आहे। या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून हा निरोप तुम्हाला पोहोचावा, हीच माझी अपेक्षा होती किंवा हीच माझी विनंती आहे। कारण श्री निवृत्तीनाथांच्या किंवा श्री संतांच्या पालखीला मी काय जावं,
कारण विश्वाचा तो गुरु स्वामी निवृत्तू दातारू आदिनाथापासून परंपरा आलेली आहे. वास्तविक पाहता श्री संत माऊलीची परंपरा ही आदिनाथापासून आलेली आहे. मग मध्यंतरी अनेक नाथ आलेत, आदिनाथ आलेत, मच्छिंद्रनाथ आलेत, गोरखनाथ आलेत, कानिपनाथ आलेत, गहिनीनाथ आलेत, नाही का. मग ही परंपरा कुठं आली? शेवटी निवृत्तीनाथापर्यंत आली. निवृत्तीनाथापासून पुढे कुठे गेली? माऊलीकडे आली. माऊलीकडे पासून कुठे गेली? पुन्हा ती श्री संत नामदेव महाराज असू द्यात, श्री संत चोखामेळा असू द्यात, सावता माळे असू द्यात, आणि ही परंपरा चालत 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 पुढे कुठे गेली? श्री संत एकनाथ महाराजांकडे आली. कुठली परंपरा? नाथ परंपरा, नाथ संप्रदायाची परंपरा. आणि अशा पद्धतीनं आदिनाथापासून ही परंपरा चाललेली आहे. ज्ञानदेवानं ज्ञान दिले आणि चांगदेवाला बोधिले. चांगदेव एवढा प्रकांड पंडित होता. 1400 वर्षाचं आयुष्य होतं चांगदेवाला. परंतु मुक्ताईनं त्याच्यामध्ये आणखी भर घातली आणि 65 चांगदेव 65 म्हणून एक त्याला अभंगरूपी सज्ञान केलं. सांगत होते लोक की चांगदेवानं म्हणजे पुलतांब्याचे चांगदेव त्यांची पालखीने प्रस्थान ठेवलेलं आहे, तेही पालखी आता येणारच आहे. त्या चांगदेवांना प्रश्न पडला होता. एक पत्र लिहायचं होतं श्री संत माऊलींना. पत्र लिहायचं होतं तर मजकूर काय लिहावा? मी वडीलधारी आहे म्हणून त्यांनी बालक म्हणून चिरंजीव हा शब्द लिहावा का? परंतु ज्ञानाने ते थोर आहेत, ज्ञानेश्वर आहेत ते. मग त्यांच्या विद्येची कीव करावी किंवा त्यांच्या सॉरीवर का किंवा हा शब्द नको आहे, त्यांच्या विद्येचा गौरव व्हावा म्हणून मी त्यांचं संबोधन कसं करावं? चिरंजीव बालके म्हणावं की अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री संत ज्ञानेश्वर माऊली म्हणावं? हा प्रश्न पडला. प्रश्न पडल्यानंतर तो कागद त्यांनी तसाच कोरा पाठवून दिला. पाठवलं त्यावर काही लिहिलंच नाही, कारण त्याला सुचलं ना काय लिहावं म्हणून. चिरंजीव लिहावं की गुरुवर्य म्हणून लिहावं. शेवटी त्यांनी तो कागद माऊलीकडे पाठवला. माऊलीनं मुक्ताईनं उत्सुकतेने विचारलं, दादा माऊली काय आहे याच्यामध्ये? तर माऊलीनं तो कोरा कागद दाखवला. कोरा कागद दाखवल्यानंतर माऊली म्हणते काय लिहिले वाच. मुक्ताई वाच काय लिहिले ते. आदिमायानं तो कागद पाहिला आणि शेवटी म्हणाली कसं, 1400 वर्ष जगलास रे बाबा चांगदेवा, परंतु शेवटपर्यंत तू कोराच कसा राहिलास. म्हणून त्याच कागदावर तेच पत्र पुन्हा परत पाठवलं. त्याच्यावर 65 ओव्या लिहिल्यात. त्याचं नाव आहे चांगदेव 65. हे लक्षात घ्या. आणि मग चांगदेवाला देखील बोधिले. तोच बोध माझ्या मनी आला. सांगतोय कोण? एकनाथ महाराज परब्रह्म, शांती परब्रह्म एकनाथ महाराज सांगतात की तोच बोध माझे मनी राहो एका जनार्दनी. तर अशा या थोर संतांच्या पालखीमध्ये मी सहभाग होणार आहे तुमच्या मिरज गावापासून. हे आणि माझं दरवर्षीचं ते ठिकाण ठरलेलंच असतं. म्हणून आज आपण जो अभंग घेतलेला आहे तो अभंग आहे श्री संत एकनाथ महाराजांचा. कारण त्यांनी गौरव केला, निवृत्ती दादांचा गौरव केला, त्याच्याबद्दलही मी 4 शब्द बोललो. पण आता जो मी अभंग घेत आहे किंवा घेतलेला मी त्याचा अर्थ किंवा प्रवचन वगैरे सांगणार नाही. कारण आपलं हे कायला म्हणतात मोबाईल हे व्यवस्थित साथ देत नाही. तरी आज वारं खूप सुटलेलं आहे, बोलता येईना, डोळे हालतात, वायांची पानं फडफड करतात. तरी हा अभंग घ्यावाच. कारण 6 दिवस झाले गॅप पडला होता माझा. मला अनंत दुसरी कामं होती, गावाला गेलो होतो, त्याच्यामुळे मी काय तुम्हाला देऊ शकलो नाही व्हिडिओ.
म्हणून ठरवलं की आज 6 दिवस झाले आपण आपल्या सहकार्यांना भेटलो नाही आणि या माध्यमातून मी आपणाला भेटत आहे. माझ्या विलंबाबद्दल मला आपण उदार अंतःकरणानं क्षमा कराल अशी मी आपल्या नम्र प्रार्थना करतो आणि अभंग घेतोय पुढला. जास्त प्रवचनाचा भाग घेत नाही मी ते, कारण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये किंवा आपल्या वारकरी माता मी आमचा हा शब्द कधी वापरणारच नाही, कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये परंतु बरीचशी मंडळी अशी आहेत की विठ्ठल हा माझा 4था सुभा समजतात. वारीमध्ये इतर समाजाची लोक जातात, तेही आपली भगवत भक्ती म्हणून जातात ना, पण काही लोकांना ते आवडत नाही. ते म्हणतात की कशाला हे लोक आमच्या वारीमध्ये येतात. गेल्या वर्षाचा किस्सा आहे, माझ्या नजरेसमोरचा आहे. एवढा उलगडून सांगून न सांगता तुम्हाला एवढंच मी सांगतो, अरे पांडुरंग हा केवळ कोण्या एका जातीचा नाही, पांडुरंग हा केवळ कोण्या एका धर्माचा नाही, पांडुरंग हा काही तुमच्या 7 बारावर लिहिलेला नाही. अनंत कोटी ब्रह्मांड नायक तो आहे आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायकाचा एक पद त्याच्या पावलाचा स्पर्श व्हावा माझ्या कपाळाला, आणि म्हणून हे सर्व वारकरी जात असतात. वारकऱ्यामध्ये जातीभेद नाही, परंतु बऱ्याचशा मंडळीच्या मी पाहतो की ही माणसं कशाला आली, हे अभंग कशाला घ्यायचे, मग हे वारकरी संप्रदायाला वेगळ्या मार्गाने नेतात की काय. अरे बाबानो, अशा म्हणणाऱ्या माणसाला शब्द सांगून देतो, सगळं हे मी तुम्हाला कोड्यातच बोलतोय, उघड असं काही बोलतच नाही, तरी तुम्ही समजूनच घ्याल, हेही माझी अपेक्षा आहे. कसं आहे, काही लोकांना अतिक्रमण झालेलं आवडत नसतं. आता वारकरीमध्ये वारकरी, त्याला जात धर्म काही नाही, पंथ वगैरे काही नाही, देश किंवा सीमा वगैरे अशा काहीही नाही. तर अशा ह्या वारकऱ्यांमध्ये एक वेगळीच आता 4-5 वर्ष झाल्या गोष्टीला पाहत होतो की आम्ही सुद्धा की काय बोलायचं असतं होतील आपोआप शहाणे, परंतु सांगण्याची वेळ आलेली आहे. आज ती वेळ अशी आलेली आहे की या वारीमध्ये अनेक धर्माची लोक देखील येतात. त्यांचे अभंग वगैरे असतील काय. आता आमच्या कबीर महाराजांना देखील पांडुरंगाला माऊला म्हटलेलं आहे, पांडुरंगाला माऊला म्हटलेलंच आहे ना, पैगंबर म्हटलेलंच आहे ना. मग पैगंबर काय, अल्लाह काय, गॉड काय, देव काय, परमेश्वर काय, भगवान काय, बुद्ध काय, महावीर काय, ही सगळी सनातन आहेत. सनातन धर्मापासूनच यांचं हे सगळं फाटे फुटलेले आहेत. मग फाटे कितीही जरी फुटलेले असले, गंगा नदी प्रवाहित झाल्यानंतर त्या गंगेला अनेक प्रवाह येऊन मिळतातच ना. इकडं ओढा येतो, तिकडं नाला येतो, तिकडून एखादी नदी येते, दुसरीकडे कुठेतरी उपनदी येते, त्याचा संगम होत असतो. जसा आपला इथं निरा संगम झालेला आहे, निरेचा आणि भिवरेचा संगम झालेला आहे. मग ही काय होत आहे, अनेक विचारांची प्रवृत्तीची संस्कृतीची माणसं या गंगेच्या प्रवाहामध्ये येत असताना मग ते कुठे राहिले व वेगवेगळे ते सगळे झाले ना. मग सनातनीच, कोणी हिंदू असू द्यात, कोणी पारशी असू द्यात, कोणी जैन असू द्यात, कोणी मुस्लिम असू द्यात, ही सगळी मंडळी आपापलं प्रवाहित करून या मेन गंगेला मिळतात. मग मेन गंगेला जर मिळाले, मुख्य गंगेला जर सगळेच प्रवाह जर मिळाले वेगवेगळ्या विचारांचे, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला. विविध रंगाची माणसं ह्या वारीमध्ये येत असतात, मिसळत असतात. त्यांच्या पुढे एकच ध्येय असतं आणि ते म्हणजे केवळ विठ्ठल 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 विठ्ठल. तरी माय बापा हो, माझी एक विनंती राहील, कोणी येऊ द्या या वारकऱ्यामध्ये, तो शेवटी वारकरी या जातीचाच असतो.
तो कुठल्याही धर्माचा असू द्यात, का हो काय बिघडलं हां. आणि आणखी जर खोट काढायचं आलं तर मग मात्र एक वाईट वाटून घेऊ नका. पण जर ती माणसं मी होऊन येतच असतील या वारकरी संप्रदायामध्ये, तर त्यांच्या अशा हेटाळणी घ्यायला करताय. तेही कोण होते, पूर्वीचे तरी कोण होते, ते सनातनीच होतेच ना. झालं असेल बाबराच्या काळामध्ये काहीतरी, झालं असेल त्या अकबराच्या औरंगजेबाच्या काळामध्ये काहीतरी, पण शेवटी आहेत तरी कोण ते सनातनीच आहेत, ते सनातनी हिंदूच आहेत. हेही आपण लक्षात घ्यावा. त्यांना प्रवाहापासून दूर लोटू नका, कारण या दूर लोटण्यामुळेच आपल्या आर्य संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची विल्हेवाट लागलेली आहे. मग आता तरी माणसं ही जवळ येत असतील तर जोडण्याची कामं करा ना, तोडण्याची कशाला कामं करता रे बाबांनो. हां, म्हणून सांगतोय एकनाथ महाराजांचा अभंग लक्षात घ्या. आणि जरा पाटी, पेन्सिल, वही, बुक काहीतरी घेऊन जवळ ठेवी जावा, जेणेकरून तुम्हाला नोट्स काढता येतील. अहम सोहम कोहम सांडुनिया, अहम सोहम कोहम सोडून सांडुनिया देई. सगळा अहंकार काढून टाक तुझा. अहम सोहम ओहम असू दे काय असेल ते. अहम सोहम कोहम हे मंत्राचे शब्द आहेत, अहम कोहम सोहम. परंतु पांडुरंगाच्या चरणाजवळ आले येतात ना तुम्ही, तर कोणी कोहम राहत नाही, कोणी सोहम राहत नाही, आणि कोणी ओहम सुद्धा राहत नाही. तर ते काय होतात, निवृत्तीचे पायी बुडी देखा. माझ्या निवृत्तीनाथाचं पाय लागावेत. आणि म्हणून या निवृत्तीनाथाच्या पायाला ज्यावेळी स्पर्श करतो त्यावेळी माझ्यातला अहम कोहम कोहम हे जे काय वेगवेगळे मानवर चित्तभेद आहेत ते नष्ट होतात. अकार उकार मकार निर्धार, अकार उकार मकर निधार. सर्व चराचर निवृत्ती रूप, सर्व चराचर निवृत्ती रूप. सूक्ष्म स्थूळ मोठा असू द्या, लहान असू द्या, स्थूल असू द्या, सूक्ष्म असू द्या, स्थूळ सूक्ष्म कारण महाकारण. सूक्ष्म आणि स्थूळ कुठलीही कारण असू द्यात, लहान कारण असू द्यात, मोठे कारण असू द्यात, परंतु ते सर्व काय होतं, ते निवृत्ती नाम जान सत्य होय. ते निवृत्ती नाम जान सत्य होय. निवृत्तीनाथाचं नाव घेतल्यानंतर, निवृत्तीनाथाच्या नामाचा जप केल्यानंतर आपल्यामध्ये हे जे वेगवेगळे भेदभाव आहेत तेच संपूर्ण जात असतं. म्हणून जनार्दन एकनाथ महाराज जनार्दनांचे परमशिष्य, आणि ते आपल्या प्रत्येक अभंगामध्ये एका जनार्दनी हा शब्द वापरत असतात. आणि म्हणून शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे, शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे. एका जनार्दनी साचे स्मरे मनी. शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे. निवृत्ती दादांच्या मुखात देखील शुद्ध बुद्धांचं नाव असतं, शुद्ध पांडुरंगाचं नाव असतं. ते नाम आम्ही आपल्या पुढं चालावं अशीच अपेक्षा इथं असते. शुद्ध बुद्ध शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे, शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे. एका जनार्दनी स्मरे मनी, एका जनार्दनी साचे
स्मरे मनी शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे शुद्ध बुद्ध नाम निवृत्तीचे वाचे जय जय पांडुरंग पांडुरंग श्री संत निवृत्ती दादा महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय श्री संत चोखा मेळा महाराज की जय आजची वारी तुम्हाला सगळ्याला सफल बनो।